याच्यापुढे जे आमच्याकरता ही मार्ग मोकळा झालेला आहे आणि पक्षप्रवेशाकरता आम्ही यापुढेही आम्हाला वाट मोकळी करून दिली असं म्हणायला गेलं तर काय हरकत नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीच घेतली गेली आणि असं जर आपण कोणालाही सांगून की आम्ही तुम्हाला हे करतो किंवा ते करतो असं सांगून जर घेणार असेल तर आता आम्ही शिवसेनेला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे ना। कारण तुम्ही त्या महायुतीच्या धर्माला कुठतरी मला वाटतं ती काळजी आदरणीय चव्हाण साहेबांनी घ्यायला हवी होती, कारण त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या नजरेने बघतो। त्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ही गंभीर बाब आम्ही मला वाटतं आदरणीय फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावी की पालघरमध्ये घडला आजचा प्रकार हा महायुतीच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकणारा आहे आणि महायुतीची जी घट्ट वीण ही जी पालघर जिल्ह्यामध्ये आतापासून सुरू होती ह्याच्यामध्ये कुठतरी ह्या गोष्टीमुळे लोकांना उगाच चर्चेला हे दिलेलं आहे। आणि भाजपचे अनेक चांगले कार्यकर्ते जे प्रत्येक पक्षामध्ये अशी काही मंडळी असतात की ज्यांचं कधी कधी समाधान होत नसतं आणि ते थोडं आपल्या पक्षाशी नाराज नसतात परंतु त्यांच्या अपेक्षा जास्त असतात। असे सर्व अपेक्षित किंवा उपेक्षित लोक भाजपचे सुद्धा आमच्याकडे दरवर्षी त्यांच्या घराणे मांडत असतात। रवींद्र चव्हाण साहेब जे सध्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि वास्तविक ही महायुती अजून घट्ट करण्याकरता चव्हाण साहेबांच्या हातून प्रयत्न होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, कारण आम्ही त्यांचा आदर करतो। अशा वेळेला त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेतलेच पक्षातले जर काही लोक घेणार असेल तर मला वाटतं ही आमच्याकरता विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मी या माध्यमातून आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो की ही गोष्ट जरी छोटी असली आणि तरी पण ही गंभीरपणे घेण्याची गरज आहे, कारण आमच्याकडे सुद्धा भाजपाचे अनेक लोक हे पक्ष प्रवेश करण्याकरता गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्याकडे येत आहेत, परंतु आम्ही महायुतीचा धर्म पाळतो। परंतु ह्या एका गोष्टीमुळे आता आम्हालाही तो विचार करावा लागेल, कारण शेवटी जेव्हा एका बाजूने एक टाळी वाजते तेव्हा दुसऱ्या बाजूने टाळी ती वाजली पाहिजे। परंतु आम्ही महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडू नये याच्याकरता आम्ही प्रयत्नशील असतो।